नमस्कार मित्रांनो, डिजिटल ट्रेडिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपण हा चॅनल शेअर मार्केटशी संबंधित जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आयडियाज आहेत त्याचे डिटेल रिव्ह्यू करण्यासाठी बनवलेला आहे. या चॅनलवरती आपण हिंदीमध्ये पण व्हिडिओ टाकतो, पण आता आपण मराठीमध्ये पण आपण वेगवेगळे व्हिडिओज टाकणार आहोत. तर हा पहिला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मराठी लँग्वेजमधून असणार आहे, जे की मराठी लोक आहेत ज्यांना शेअर मार्केटबद्दल काही माहिती नाही आहे, त्याबद्दल आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवणार आहोत आणि जेणेकरून ते मराठी लोकांसाठी उपयोगी पडतील. तर जे वेगवेगळे इंडियामध्ये जे पण डिफरंट ब्रोकर्स आहेत ते काय काय प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात, ते कसे वापरता येतात आणि ते वापरून आपण कसे ट्रेडिंग करू शकतो हे पाहण्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवणार आहोत. त्यातील हा पहिला व्हिडिओ आहे. ओके, हा पहिला व्हिडिओ आहे. आपण डायरेक्टली एक ब्रोकर सिलेक्ट करतो आहे आणि त्याचा जे मोबाईल ॲप आहे त्याचा रिव्ह्यू आपण करणार आहोत. ओके, जर आपल्याला शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म किंवा वेगवेगळे ब्रोकर्स यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर आपण हा चॅनल सबस्क्राईब करू शकता. आपण प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त व्हिडिओज मराठीमधून अपलोड होतील. ओके, सो दॅट जे मराठी लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या ब्रोकरबद्दल माहिती होईल आणि ते इझिली ट्रेडिंग करू शकतील किंवा इन्व्हेस्टिंग सोप्या पद्धतीने करू शकतील. तर चला सुरू करूया. तर हा पहिला व्हिडिओ जो आहे तो आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, जे ट्रेडिंग करतात किंवा करत नाही आहेत. हा व्हिडिओ आहे जे थोडंफार माहिती आहे लोकांना जे ट्रेडिंग करतात, ज्यांनी अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांच्यासाठी आहे. तर काय आहे हा व्हिडिओ? जे झिरोधा नावाचा जो ब्रोकर आहे इंडियामध्ये, खूप फेमस ब्रोकर आहे, इंडियामधला बेस्ट ब्रोकर आहे. त्याचं जे मोबाईल ट्रेडिंग ॲप आहे त्या मोबाईल ट्रेडिंग ॲपबद्दल हा व्हिडिओ आहे. ते ॲप कसं डाउनलोड करायचं, कसं यूज करायचं आणि त्याचा वापर करून आपण कसे इन्व्हेस्टिंग करू शकतो त्याबद्दल आहे. म्हणजे हा मोबाईल झिरोधाचं जे काईट नावाचं ॲप आहे त्याचा मराठीमधून डेमो आहे. ओके, तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. ओके, तर प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर झिरोधा काईट सर्च करा तुम्ही. ओके, तर पहिलंच येईल हे काईट बाय झिरोधा बीटा हे ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करा. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे ते ऑलरेडी ओपन म्हणून दाखवत आहे. जसं आपण ओपन कराल, ठीक आहे, तर ओपन केल्या पहिल्यांदा तुम्हाला लॉग इनसाठी विचारतो तो. ओके, तर लॉग इन केल्यानंतर आपल्याला हा असा काही इंटरफेस दिसतो इथे. तर या ॲपमध्ये कसं आहे, तर या ॲपमध्ये आपण इझिली म्हणजे मोबाईलमधूनच शेअर आपण बाय करू शकतो, सेल करू शकतो इझिली. तर पहिला कसं असायचं, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागायचे किंवा तुम्हाला लॅपटॉप लागायचा, लॅपटॉपवरून तुम्ही बाय सेल करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या त्या ब्रोकरला फोन करावा लागायचा आणि त्यांना आपण सांगावं लागायचं की हे शेअर्स बाय करा किंवा विका. तर आता असं नाही आहे, मोबाईल ॲप आलेले आहेत, एकदम इझी आहे. तर मी दाखवतो. हे मोबाईल ॲप ओपन केलं एक मार्केट वॉच असा प्रकार आहे. तर मार्केट वॉच काय आहे, तर एक प्रकारचं एक लिस्ट असते, म्हणजे ज्या शेअरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे ते शेअर्स तुम्ही इथे ॲड करू शकता आणि त्याची किंमत किती चालू आहे किती नाही आहे हे तुम्ही बघू शकता. आता तुम्ही इथे पाहाल तर वॉच लिस्ट 1, 2 अशी वेगवेगळ्या वॉच लिस्ट आहेत, म्हणजे लिस्ट बनवून ठेवू शकतो आपण. आता 10 शेअरची लिस्ट बनवली इथे, दुसऱ्या 10 शेअरची इथे, असं करून आपण बनवू शकतो. तर त्यासाठी त्यांनी हे दिलेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, आपल्याला समजा एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे कुठल्या तरी, तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं सर्च बटनवरती क्लिक करावं लागेल आणि तिथे तुम्हाला तो स्टॉक
सर्च करून तिथे ॲड करावं लागेल. तर सर्च करण्यासाठी काय आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण टाटा मोटर्स घेऊया. ठीक आहे. आता आपल्याला वाटते की टाटा मोटर्समध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे आणि तो आपल्याला ॲड करायचं आहे. तर इथे सरळ टाईप करायचं टाटा मोटर्स. ठीक आहे. तर टाटा मोटर्स तुम्ही जेव्हा टाईप करता त्यावेळी असं वेगवेगळं काहीतरी येतं. तर आता सुरुवातीला आपण बेसिक बघतोय. टाटा मोटर्स NSE आणि BSE असे दोन असतात. जनरली NSEमध्ये व्हॉल्यूम म्हणजे सगळी लोक NSEमध्येच करतात. तो NSE मी सिलेक्ट करतो आहे. ठीक आहे. तर NSE तुम्ही इथं क्लिक कराल तर ग्रीन बटन येईल, म्हणजे याचा अर्थ तो वॉचलिस्टमध्ये ॲड झालेला आहे. तर कुठे ॲड झाला, तर सगळ्यात शेवटी ॲड झालेला असतो, तो आहे इथे ॲड झाला. आता तुम्ही म्हणाल की इथे वरती काय आहे, ते हे वेगवेगळे स्टॉक्स मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेले आहेत. आता टाटा मोटर्स झाला. आता समजा तुम्हाला इन्फोसिस ॲड करायचं आहे, तर त्याचं नाव आहे इन्फी. इथे सर्च क्लिक केलं, इन्फी ॲड झाला. ओके. तर हे वॉचलिस्टमध्ये तुम्ही असे एका वेळी 50 स्टॉक ॲड करू शकता इथे. ठीक आहे. असे वेगवेगळे तुम्हाला जे प्लॅनिंग आहे त्याच्यानुसार. दुसरं काय आहे, सेम अशीच वॉचलिस्ट असते, अशा 5 वॉचलिस्ट आपण बनवू शकतो वेगवेगळ्या. ठीक आहे. तर हे वॉचलिस्ट हा प्रकार आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, ऑर्डर्स म्हणजे काय असतं, इथे जे पण तुम्ही बाय किंवा सेल करता त्याचे इथे डिटेल्स दिसतात. ऑर्डर तुम्ही काय काय एक्झिक्यूट केले तिथे दिसतं. ठीक आहे. लाईव्ह मार्केटमध्ये आपण एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये कशा ऑर्डर पुश करतात, कशा ऑर्डर डिलीट करतात, मॉडिफाय करतात, हे सगळं बघणार आहोत. त्याचा व्हिडिओ आपण डिफरंट बनवू. ओके. हा तिसरा जो आहे तो पोर्टफोलिओ नावाचा सेक्शन आहे. म्हणजे इथे तुम्ही जे पण स्टॉक घेतलेले आहेत ते इथं दिसतं. म्हणजे समजा आता इथे बघाल तुम्ही, तर मी टाटा मोटर्सचा एक स्टॉक घेतलेला आहे आणि ओके, तर इथे ते डिटेल्स दाखवतं सगळं. तुम्ही तुमच्याकडे कुठले स्टॉक आहेत, त्याची किती किंमत चालू आहे, त्याची टोटल तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात की लॉसमध्ये आहात हे इथं दिसतं. तर पहिला मी एकच टेस्टिंगसाठी घेतलेला आहे टाटा मोटर्स. तुम्ही बघाल इथे, तर अवरेज माझा आहे 195. म्हणजे मी 195ला इथे बघाल तुम्ही, तर 195ला घेतलेलं आहे आणि आत्ता त्याची प्राईस चालू आहे ती इथे दिसते LTP, तर 180. ओके. तर मला प्रॉफिट कितीच असणार, अराऊंड 14 रुपये लॉसमध्ये आहे मी. ठीक आहे. तर असे इथे वेगवेगळे जे पण आपण घेतलेले आहेत ते इथे दिसतात. ओके. पोझिशन आपण पाहू नंतर, ते इंट्राडेसाठी असतं. आणि ॲप्समध्ये काय, ते झिरोदाचे वेगवेगळे ॲप्स आहेत ते इथे दिसतात आणि प्रोफाईलमध्ये तुमचे डिटेल्स दिसतात सगळे. ठीक आहे. तुमचं जे पण फंड्स वगैरे आता एक्झिस्टिंग किती आहेत ते सगळं दिसतं. तर हे एक बेसिक ओव्हरव्ह्यू होता की ॲपमध्ये काय काय असतं. बेसिक म्हणजे आपण जो स्टॉक बाय सेल करणार आहे तो आपण ॲड करून ठेवू शकतो. त्याला रोज आपण ट्रॅक करू शकतो, आज किती किंमत आहे, आज उद्या किती आहे, प्रत्येक वेळी ॲड करायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे जर तुम्ही घेतला तो शेअर तर तो इथे दिसतो. म्हणजे तुमच्याकडे सक्सेसफुली आला आहे का नाही आहे हे तिथे दिसतं ऑर्डर्समध्ये. पोर्टफोलिओमध्ये काय असतं, जर तुम्ही तो शेअर घेतला, तुमच्या अकाउंटमध्ये आला, तर त्याचे डिटेल्स इथे दिसतात की तो प्रॉफिटमध्ये चालू आहे, लॉसमध्ये चालू आहे, तर ते इथे दिसतं. ओके. ॲप्समध्ये जे झिरोदाचे प्रीडिफाईन ॲप्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती असते. प्रोफाईलमध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स असतात. फंड्स, प्रोफाईल, सेटिंग्स. फंड्समध्ये काय काय असतं, तुमच्याकडे आता अवेलेबल किती फंड्स आहेत, म्हणजे तेवढ्या पैशाचे तुम्ही शेअर्स घेऊ शकता, तर ते इथे दिसतं. आणि त्याचे 2 टाईप असतात, इक्विटी, कमोडिटी. आपण आता फक्त इक्विटीबद्दल बोलू, कमोडिटी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी एक्सप्लेन करेन. तर हे बेसिक झिरोदाचं ॲप आहे, सगळ्यात बेस्ट आहे. थोडक्यात इथे मी सांगतो तुम्हाला की बाय सेल कसा केलं जातं, त्याचा वेगळा आपण व्हिडिओ बनवूच, पण हा इथे पण दाखवतो मी थोडक्यात. आता मी जे इन्फी टाटा मोटर्स ॲड केले, इथे क्लिक केलं की तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की हा एक पॉपअप येतो, बाय आणि सेल. तर हे दोन्ही बटन वापरून आपण बाय सेल करू शकतो. आता बाय सेल करायचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा पैसे लागतील. ओके. तर ते पैसे तुम्हाला पहिल्यांदा ॲड करून घ्यावे लागतात. जसं आपलं पेटीएम वगैरे असतं
तसं पहिल्यांदा आपण तिथे पैसे ॲड करतो आणि जेवढे पैसे आहेत तेवढा यूज आपण कुठेही करू शकतो. तसंच इथे तेवढे पैशाचे आपण शेअर्स घेऊ शकतो. जसं की वॉलेट हा प्रकार आहे. तर इथे फंड्समध्ये इथे बटन्स असतात, ते वापरून आपण ते पैसे ॲड करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ खूपच मोठा होता आहे. बेसिक आपल्याला समजलंच असेल. ठीक आहे. आय होप की हा व्हिडिओ आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन देईल. आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. काही डाऊट्स असतील तर आपण कमेंट्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.